महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज रात्रीपासून पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये वाढणार असल्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर समुद्र सपाटीवरील भागांमध्ये चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होणार असून अतिदक्षतेचा इशारा समुद्र किनारपट्टीवर देण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। जुलै महिन्याच्या या पावसाळ्यामध्ये समुद्राला भरती येणार असून पावसाळ्यात सर्वाधिक लाटा उसंबळ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली। समुद्रामध्ये लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार 108% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। पुढील 5 दिवस हा पावसाचा कहर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये असणार असून धो-धो पाऊस पडणार असल्यामुळे सगळीकडे नदी नाले एक होणार आहेत। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असून अनेक भागांमध्ये वादळी वारा सुटणार आहे। ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या। मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता 9 जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आली। 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। ढगफुटी सदृश्य वातावरण अवघ्या काही तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। कर्नाटक किनारपट्टीवर तसेच केरळ किनारपट्टीवरती चक्रीय वारं निर्माण झालं आहे। ही चक्रीय वाऱ्याची स्थिती आता महाराष्ट्रामध्ये देखील सक्रिय होणार असून महाराष्ट्रातील भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार। त्याचबरोबर वादळी वारा देखील या 9 जिल्ह्यांमध्ये सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना वीज पडताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील प्रशासनाकडून दिले जात आहेत। काळे व पसरट ढग तयार होऊन मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले जात आहेत। पूर्वेकडील धरणे तुडुंब भरली असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे। धरणातील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पावसाची सर वाढणार। रात्रीपासून मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस 9 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली। पावसाच्या सरी वेग घेणार असून अवघ्या काही तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। काही भागांमध्ये उकाड्याचं वातावरण आहे तर काही भागांमध्ये ठेमठेम अशा पावसाच्या सरी बरसत आहेत। परंतु अचानक वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय झाल्यामुळे कर्नाटक किनारपट्टीवरील वारं महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असून महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून काळे व पसरट ढग तयार होतील। अवघ्या काही तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अरबी समुद्रातून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालेलं आहे। कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पुढील 5 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार असून 9 जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। ज्या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला त्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे। या 9 जिल्ह्यांवर मोठं संकट काही तासांमध्ये ओढावणार असून पुढील काही तासांमध्ये पावसाच्या वेगाला गती मिळणार आहे। पुढील 5 दिवस हा पाऊस या जिल्ह्यांमध्ये सक्रिय असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील हवामानामध्ये मोठे बदल जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील कोणत्या 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून पावसामध्ये विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। सातारा जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून हलक्या सरींचा पाऊस कोसळत होता, परंतु आता या पावसाला चांगलाच वेग मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्याला देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसासोबतच विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे पाऊस पडताना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आज पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली।
सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत राहील आणि रात्री मुसळधार पावसाला सुरुवात होईल। सांगली जिल्ह्याला देखील संध्याकाळनंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असून सांगली जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चक्रीय वारे सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची बरसात होण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला असून रायगड जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन काळे व पसरट ढग तयार होणार आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। लातूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। लातूर जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाच्या गतीला वेग मिळणार आहे। लातूर भागामध्ये विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार आहे। अकोला जिल्ह्यामधील नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अकोला जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। ज्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला त्याचबरोबर सतर्कतेचा इशारा ज्या जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। सोसाट्याचा वारा सुटणार आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे। पावसाचा वेग अचानक वाढणार असून अचानक हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे। वाऱ्याची चक्रीय स्थिती अचानक सक्रिय होणार असून मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार असल्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटही होणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पाऊस पडताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा आदेश देखील नागरिकांना देण्यात आला। उंच नारळाचे झाड असणाऱ्या ठिकाणी थांबू नका तसेच लिंबाच्या झाडाच्या ठिकाणी आसरा घेऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं ठरणार आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रताही वाढतच राहणार आहे। आज रात्रीपासून पावसाच्या गतीला चांगलाच वेग मिळणार असून 2 तासात पावसाची बरसात सुरू होईल आणि ही तीव्रता वाढतच राहील। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान खात्याने सांगितलेल्या भागांमध्ये काळे व पसरट ढग तयार होऊन ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यांवर देखील पावसाची तीव्रतेचा जोर असणार आहे। त्यामुळे काही भागांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला। समुद्र सपाटीपासून 6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहणार असून समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार असल्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय होणार आहे। मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार असून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे। त्यामुळे अतिवृष्टीचा धोका देखील महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांना असणार आहे। हवामान खात्याकडून ज्या 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट या 9 जिल्ह्यांमध्ये होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल।